अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। महावितरणाच्या स्मार्ट मीटर योजनेविरोधात कोपरगाव शहरात आज नागरिकांच्या वतीने जन आक्रोश आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। माझं गाव माझा अभिमान या व्यासपीठाच्या नेतृत्वाखाली दिनांक 24 जून रोजी महावितरण कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन सुरू असून आंदोलनात नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे। स्मार्ट मीटर योजनेमुळे वाढलेली वीज बिले, रिचार्ज संपल्यानंतर होणारी स्वयंचलित वीज कपात, ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या नोटिसा तसेच महावितरणाच्या कारभाराविरोधात नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। आंदोलनकर्त्यांनी स्मार्ट मीटर योजना तात्काळ स्थगित करावी, बसवण्यात आलेले स्मार्ट मीटर काढून जुने मीटर पुन्हा बसवावेत आणि वीज ग्राहकांवरील अन्यायकारक कारवाई थांबवावी अशी मागणी केली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत महावितरण प्रशासनाचा निषेध केला। जीर्ण डीपी, लोंबकळणाऱ्या वीज तारा, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा आणि अबाजावी वीज बिलांच्या समस्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली। या आंदोलनाचे नेतृत्व विनय भगत, विजय जाधव, मयूर आव्हाड, अमित आढाव यांच्यासह कोपरगावात संतप्त नागरिक करत असून मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। महावितरणाच्या हुकुमशाही कारभाराविरोधात सुरू झालेल्या आंदोलनामुळे शहरात मोठी चर्चा रंगली असून प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। बरोबर आहे ना? तुम्ही नवीन मीटरला का विरोध करताय आणि या संदर्भात तुम्ही कोणाकोणाशी पत्र वगैरे केलेलं आहे, काय तुमची मागणी आहे? आमचं स्मार्ट मीटरला विरोध असा आहे का हे स्मार्ट मीटर बसवल्यानंतर ग्राहकाला वाजवी बिलं येत आहे, म्हणजे आवाच्या सव्वा बिलं येत आहे। याला मनमानी काम पद्धतीने ही वीज ऑटोमॅटिक कट होते। त्याच्यानंतर जोपर्यंत मीटर लाईट बिल भरल्या जात नाही, म्हणजे बिल भरल्या जात नाही, तोपर्यंत लाईट जोडल्या जात म्हणजे ऑटोमॅटिक चालू होत नाही। जसं EVM मशीन जसं ऑटोमॅटिक चालतं, हॅक होतं, तसं आमचं मत आहे की हे स्मार्ट मीटर बी हॅक होतं आणि त्यामुळे हे स्मार्ट मीटर हे कंटिन्यू पळतच राहतं। जसं हे पहिलं जुनं मीटर होतं, जसं बटन दाबलं तरच त्याचं युनिट पडत होतं। स्मार्ट मीटर हा रात्रंदिवस 24 तास म्हणजे हा सारखा कंटिन्यू चालू राहतो। त्याच्यामुळे याला कुठल्याच प्रकारचं बंधन नाही किंवा लिमिट नाही। ग्राहक जर घरात नसला तर आपण बटन बंद असलं तर लाईट बिल येत नाही, पण याचं बिल हे कंटिन्युअस चालू राहतं। त्याच्यामुळं असं आमचं म्हणणं आहे का हे मीटर त्वरित हे करावे। आणि बाकीच्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं, कणकवलीला ग्रामपंचायतींनी ठराव केला, परभणीला केला आहे, अमरावतीला केलं आहे, भांडुपला मुंबईला केला, बदलापूरला त्यांनी स्थगित दिला, आमरण उपोषण चालू होतं। तर साताऱ्याला पूर्ण मीटरला स्थगिती दिलेली आहे। जुने मीटर म्हणजे स्मार्ट मीटर काढून तिथं परत जुने मीटर बसू राहिलेले। मग तुम्ही तसेच आम्ही पत्रव्यवहार हा सगळा त्यांच्या संघ केलेला आहे, अभियंता आणि आमचे लोकप्रतिनिधी, कोपरगावच्या दोन्ही लोकप्रतिनिधींना विनंती आहे की पावसाळी अधिवेशन चालू आहे, त्यांनी कोपरगाव शहर तालुक्याच्या वतीने हा स्मार्ट मीटरचा मुद्दा अधिवेशनात घ्यावा आणि कोपरगावकरांना या स्मार्ट मीटरच्या विळख्यातून बाहेर काढावे अशी आमची त्यांना नम्र विनंती राहील। कारण का अजून कोपरगाव शहरात नाही आहे, पण पुढच्या महिन्यापासून हा स्मार्ट मीटरचा उद्रेक होईल। कारण का आज गावची परिस्थिती नाही राहिलेली, आवाच्या सव्वा बिलं भरायचे। मिडल क्लास माणूस हे बिल भरूच शकत नाही। जे जिथं 1000 रुपये बिल येत होतं तिथं 2,500 आणि 3,000 रुपये बिल येऊ राहिलं। आमच्या एका मित्राला 55 दिवसाचं 11,300 रुपये बिल आलेलं आहे। जोपर्यंत बिल भरलं जात नाही, वायरमन इथं आल्यानंतर तो म्हणतो वरून ते ॲटोमॅटिक कट झालं, ते बिल भरल्यानंतर अर्धा तासानंतर ती लाईट चालू झालेली। म्हणजे गोरगरिबांनी जसं कष्ट करून तो रात्रंदिवस राबतोय, ते बिल भरून ते MSEBीला भरायचं म्हणजे हे कुठंतरी अन्यायकारक होऊ राहिलं आहे। तर आमचं असं म्हणणं आहे की या दोन्ही लोकप्रतिनिधींना विनंती आहे की हा स्मार्ट मीटरचं हा कोपरगाव शहरात यांनी अधिकाऱ्यांनी जो वेगळा कायदा केलेला आहे कोपरगाव शहराच्या तालुक्याकरता, हा कुठंतरी यांना साबबास व्हावा अशी आमची नम्र विनंती। कारण का सगळीकडं राज्याचे मुख्यमंत्री म्हणताय का स्मार्ट मीटर सक्ती आहे, फक्त कोपरगावचे वीज वितरणचेच अधिकारी म्हणतात का स्मार्ट मीटर सक्तीचं आहे। एवढं बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। काय सांगाल? मी गिरमे वस्ती लोढा मंगल कार्यालय समोर राहतो। आमच्या घरासमोर स्ट्रीट लाईट आहे। गेल्या 15 दिवसापासून मी ना तक्रार करतोय, पण वायरमन नुसता उद्या येतो, परवा येतो, अद्याप तो आलेला नाही आहे आणि ती लाईट काही चालू नाही। तिथं काय मोठे साप धामिने वगैरे करतात, समोर पाट्या वाढलेल्या आहेत। तर वारंवार सांगून त्यांनी लाईट दुरुस्त केलेली आहे। काल तिथं वायरमन लोक आले होते लोढा कार्यालयाच्या तिथं, तसेच त्या चर्चपाशी त्यांनी झाडं वगैरे तोडले आणि ती लाईटिंग चालू केली। त्यांना म्हणलं आमची चालू करून द्या, तर त्यांनी अद्याप ते चालू केलेलं नाही।
आपण एक नागरिक म्हणून सुद्धा या आंदोलनाला आपण पाठिंबा दिला, त्याबद्दल काय म्हणतात? स्मार्ट मीटर हे खरं तसं नको आहे, त्याचे ते वाढीव बिल येत आहे अशा अनेकांच्या तक्रारी, आणि जे आपलं रेग्युलर मीटर आहे तेच ठेवावं. स्मार्ट मीटर देऊ नये आणि ते सक्ती करू नये, आणि ज्यांचे मीटर हे चालू स्थितीत आहे पुरं चांगले चालू राहिले ते काढून बळबिन ते बसत असेल तर ते आम्हाला मान्य नाही.